मुंबईच्या कुर्ला इथे काल रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताच्या नंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालेलं आहे आणि या अपघातामध्ये 7 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय। त्यामुळे बेस्ट प्रशासनावरती सध्या टीकेची झोड उठवली जाते आहे। खासदार वर्षा गायकवाड यांनी बेस्ट प्रशासनाला धारेवर धरलंय। या बसेसची खरेदी करणाऱ्या एका कंपनीवरती भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं। तर आमदार सुनील प्रभू यांनी सुद्धा कंत्राटी पद्धतीने चालक पुरवणाऱ्या कंपनीवरती बेस्टचा कंट्रोल नसल्याचा आरोप केलाय। दरम्यान या सगळ्यावरती बेस्ट प्रशासनाकडून आता स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेलं आहे। हे बिलकुल मेगा इंजिनिअरिंग बद्दल सातत्याने यांच्यावरती एक सुई असते की याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती आरोप करण्यात येतो आणि त्याच मेगा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सगळ्यात जास्त पैसा बॉन्ड जो आहे तो भाजपला देण्याचं काम झालं होतं। हा मोठा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा तऱ्हेने इलेक्शनमध्ये फंडिंग करायचं आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि लोकांच्या जीवांशी खेळायचं हे बंद झालं पाहिजे। ही कंपनी जी आहे ती चालवणारी माणसं त्याच्यावरती बीएसटी जी आपली ऑथराइज कंपनी आहे मुंबई महानगरपालिकेची तिचा कुठलाही कंट्रोल नाही आहे। कोणती माणसं त्या ठिकाणी भरती करतात, वाहतुकीच्या नियमाप्रमाणे हे कर्मचारी चाललेत का, ते दारू पितात का, त्यांची मेडिकल चेकअप आहे का, हे सगळं बघण्याचं काम हे बीएसटी प्रशासनाचं असतं। परंतु बीएसटी प्रशासनाला या कंपनीकडे कुठच्या त्रुटी असतील, तक्रार करायची असेल तर मुंबईमध्ये यांचं ऑफिस नाही, एका कंटेनरमध्ये ऑफिस चालतं आणि हैदराबादला यांचा कोण वरिष्ठ अधिकारी आहे त्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी बीएसटीच्या अधिकाऱ्यांना 100 वेळा फोन करावे लागतात। ही वस्तुस्थिती आहे। अतिरिक्त दोष बसमध्ये आहे किंवा नाही या संदर्भात आरटीओचे अधिकारी आणि बीएसटीचे इंजिनियर्स त्याची पूर्ण पाहणी आणि सखोल चौकशी करतात। तांत्रिक बिघाड आहे का ड्रायव्हरची चूक आहे त्याचा अहवाल आल्यानंतर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर सक्त कारवाई केली जाईल। सर आता काही समिती स्थापन केली आहे का, कशा पद्धतीने तपास सुरू आहे? याच्यामध्ये आम्ही आमचे ट्रान्सपोर्टचे 2 अधिकारी आणि इंजिनियर्स यांची समिती स्थापन केलेली आहे आणि ते सखोल चौकशी करतील। त्या ड्रायव्हरचं ट्रेनिंग व्यवस्थित होतं का नाही, त्याला कसं कामावर ठेवलं, कोणाची परवानगी घेतली, त्याला NOC घेतली होती का, या सर्व गोष्टीचे आणि गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का याची सखोल चौकशीसाठी आम्ही 4 लोकांची कमिटी फॉर्म केलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।